काँग्रेसचे 2 आमदार शिवसेनेच्या वाटेवर हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। ई-पीक पाहणी अहवालासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आमदार जितेश अंतापूरकर यांचं स्पष्टीकरण भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती। मी काँग्रेसमधूनच निवडणूक लढणार, भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही। शिंदेंच्या भेटीवर हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी अजित पवारांची घेतली भेट। विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची नांदगावकरांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचा सरकारला नवा अल्टिमेटम, 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मागणी। देवेंद्र फडणवीस एकटे पडल्याचीही टीका। सरकारचा खुर्चीत जीव, त्यांना खुर्चीतच ठेवणार नाही। तुम्ही आरक्षण देणार नाही तर आम्ही खुर्ची देणार नाही, जरांगेंचा सरकारला इशारा। मनोज जरांगे विधानसभेमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाहीत। एकीकडे 96 कोळी म्हणायचं आणि मागासमधून आरक्षण मागायचं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून 250 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातही सर्वेक्षण सुरू। राज्यसभा उमेदवारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या 3 वरिष्ठ नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये राज्यसभेसाठी विविध नावांच्या प्रस्तावावर चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक। खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। नाशिक मध्यवर्ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं दावा केल्यानं ठाकरे गटापुढे पेच। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधवांचं लोटांगण आंदोलन। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट। मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का? आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल। माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सुनेनं घेतली मनोज जरांगेंची सदिच्छा भेट। मिनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक। अजित पवार गटाच्या अनेक फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये अडकल्याची माहिती। महायुती म्हणून एकत्र असताना आमदार उघड बोलत नसल्याची चर्चा। राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजीची चर्चा। सुनेत्रा काकेंना उमेदवारीचा निर्णय दादांचा नसेल याची खात्री होती। चूक म्हणत असला तरी देखील प्रत्यक्षात दिल्लीमधल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव। आमदार रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। अजित पवार जोवर त्यांच्या काकांच्या सल्ल्यावरती चालत होते तोवर चांगलं चाललं होतं। काकांची साथ सोडल्यानंतर अधोगती सुरू झाली। राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। म्हाडाची बोगस साईट तयार करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे यांची माहिती। म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज भरा, सावेंची विनंती। नागपूरच्या रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये बोट चालते, अजून किती विकास पाहिजे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा नितीन गडकरींना टोला। मुख्यमंत्री कोण होणार ते निवडणुकीनंतर ठरवू। सध्या आमच्यापुढे भाजपनं गुजरातकडे घाण ठेवलेला महाराष्ट्र वाचवणं हाच महत्त्वाचा प्रश्न, नाना पटोलेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला मेळावा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल। सत्तांतरासाठी महाविकास आघाडी काम करतेय, संजय राऊतांचं वक्तव्य। आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणीच्या रकमेमध्ये भरघोस वाढ करू, राऊतांचं आश्वासन। शिवसेना फोडण्यासाठी कोट्यवधी दिले पण लाडक्या बहिणींसाठी फक्त 1500 रुपये, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। पुणे जमीन मोबदला प्रकरण। एका माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायचा तर पैसे नाहीत का? न्यायमूर्ती भूषण गवईंकडून सरकारी योजनांवरील खर्चाचा उल्लेख करत पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलं। नागपूरमध्ये लाडकी बहिणी योजनेचे 17,10,000 अर्ज प्राप्त। यापैकी 5,70,000 अर्जांची पडताळणी पूर्ण। दररोज जवळपास 20,000 अर्जांची पडताळणी केली जाते। महायुती सरकारवर बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरती संघाची नाराजी। बदल्यांमधील भ्रष्टाचारामुळे सरकारची प्रतिमा डागाळत असल्याची संघाची भावना। भाजपच्या मंत्र्यांनी बदल्यांमधील भ्रष्टाचारापासून दूर राहावं, संघाचा सल्ला।
हिंदुत्ववादी संघटनांची नाशिक बंदची हाक. बांगलादेशमधील हिंसाचाराच्या विरोधात पुकारला बंद. 16 ऑगस्टला नाशिक बंद करून केला जाणार आहे हिंसाचाराचा निषेध. काही पोलीस लव्ह जिहाद आणि लँड जिहादवाल्यांना मदत करतायत, त्यांना आम्ही सोडणार नाही, नितेश राणेंचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी मनसेकडून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना निवेदन. निषेध झाल्यास जशास तसं उत्तर देऊ, मनसेचा इशारा. पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. सचिन वाझेच्या याचिकेवरती 23 ऑगस्टला फैसला. कोठडीच्या मुदतवाढीचा आदेश नसतानाही तुरुंगात डांबल्याचा वाझेचा आरोप. मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा. पत्रकार परिषदेमध्ये अस्वच्छ पाणीपुरवठ्याची कारणं जाहीर करण्याचं दिलं आव्हान. राज्य सरकारनं दिलेल्या निधीमधून डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी लवकरात लवकर करा. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची मागणी. पुणे जिल्ह्यामधील 5 वारसा स्थळं दत्तक देण्याची योजना. शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर, कार्ला, भाजेलेणी आणि लोहगडचा समावेश. विदेशातही धावणार वंदे भारत एक्सप्रेस. पुढील वर्षांपासून ट्रेनची निर्यात करणार. साऊथ अमेरिका, आशियाई देशामध्ये वंदे भारत आणि मेट्रोची निर्यात. रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध. डोक्यावरती काळ्या फिती बांधून नोंदवला निषेध, तर पैसा राणांचा आहे का? आंदोलक महिलांचा सवाल. विविध समस्यांवरती उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक. मुंबईतील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार, पालिकेचं आश्वासन. मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या. वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित. राज्य सरकार पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार. रोजच्या लेटमार्कच्या विरोधात मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार. 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक. दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन. दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करा. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी. प्रवासी संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्यावर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग. सर्व आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी बोलावलं. मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे व्यवस्थापक घेणार बैठक. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम. विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन. पुण्यामध्ये गणेश विसर्जनावेळी लेझर लाईटला बंदी. लेझर लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा. जीर्णोद्धाराच्या कामासाठी पुण्यामधील चतुश्रृंगी देवीचं मंदिर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार. भाविकांनी सहकार्य करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन. 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा सुरू होणार. खासदार धनंजय महाडिक यांची माहिती. नागपूर आणि गोवा विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस. महिना अखेरीला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ. मुंबईमध्ये जाणून लागलाय महिन्यासारखा उकाडा. फॅन्सी नंबर प्लेटसाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता. नंबर प्लेट्सवर 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू. माडच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. तर कोलकातामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात आंदोलन. नाशिकच्या गंगापूर धरणाला तिरंगी रोषणाई. 15 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शोची व्यवस्था. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्गमधील तिलारी धरणाला तिरंगी रोषणाई. तिरंगी रोषणाईनं तिलारी धरण उजळलं.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये 1111 मीटरची तिरंगा रॅली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसह रॅलीमध्ये विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पुण्यामधील खडकवासला धरणाच्या भिंतीवर लेझरच्या साह्यानं तिरंगी रोषणाईनं खडकवासला धरणाचा परिसर उजळला. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं साताऱ्यामधील कोयना धरणाला तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई बघण्यासाठी नागरिक धरणाकडे आकर्षित. पालघरच्या धामणी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई. काल मध्यरात्रीपासून धरणाचे 5ही दरवाजे तिरंगी रंगांनी उजळले. रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नाशिकच्या मालेगावमध्ये जन अधिकार रक्षा मंचतर्फे तिरंगा सन्मान यात्रेचं आयोजन. तिरंगा यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत. नागपुरात सामूहिक वंदे मातरम गायन तर हजारो विद्यार्थी नागरिक यात सहभागी. यावेळी भारतीय सेनेतील निवृत्त अधिकाऱ्यांचा गौरव. कोकणामध्ये पावसाची हुलकावणी. भात शेतीवरती करपारोग पडण्याची शक्यता. यामुळे शेतकरी चिंतेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.